सूर्य भाई कुछ पढ़ रहा है। Hello students, can you hear my voice? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बोर्ड दिसतोय सगळ्यांना? स्टार्ट करायचं आपण? हो सर. हा. या ठिकाणी आपण पाहिलं होतं की दिस इज द साइट, where fertilization has occurred. This is the site where fertilization has occurred and the size is known as ampulla. तुमच्या समोर NCERT मध्ये बाळांनो काल आपण फर्टिलायझेशन पर्यंत शिकलो होतो. फर्टिलायझेशन नंतरचे इव्हेंट्स मी व्हर्बली सांगितले होते, पण आज त्याला आपल्याला इन डिटेल शिकायचे. आता जो वाइडर पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब असतो, वाइडर पार्ट ऑफ ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब इज कॉल्ड ॲज अँप्युला. वाइडर पार्ट जो असतो, जो रुंद भाग असतो, त्याला आपण काय म्हणतो? या पूर्ण याच्यामध्ये रुंद भाग. काही ठिकाणी काही वेळेला तुम्हाला इथे काही लोक इथे दाखवतात, काही लोक इथे दाखवतात, पण इट इज व्हेरी क्लोज. एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हा जो पार्ट आहे, हा पार्ट असा असतो. ऍक्च्युअली हा पार्ट नीट लक्ष द्या, हा असा असतो आणि हा असा वाइडर पार्ट असतो आणि हा इथून असा आलेला असतो. दिस वाइडर पार्ट. आता इथून हा जो पार्ट आहे, ह्या एवढ्या पार्टला आपण म्हणतो इन्फंडिब्युलम. लक्ष द्या, इन्फंडिब्युलम नंतरचा इमिजिएटचा जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो अँप्युला. अँप्युला शब्द बायोलॉजीमध्ये केव्हाही आला तर त्याचा अर्थ होतो वाइडर पार्ट. तर हा जो वाइडर पार्ट आहे, अँप्युलरी पार्ट आहे, तर पूर्वी काय म्हणायचे? अँप्युला इस्थेमिक जंक्शनला फर्टिलायझेशन होतं. काय म्हणायचे बाळांनो? सगळ्यांनी लक्ष द्या, एक वर्ड आहे अँप्युलरी इस्थमिक जंक्शन. अँप्युलरी इस्थमिक जंक्शन. आता अँप्युलरी इस्थमिक जंक्शन इथे दाखवलं जातं. नीट लक्ष द्या, बघा कसं कसं एक एक वर्डचं, टेक्निकल वर्डचं मिनिंग कसं कसं आहे. दिस इज इस्थमस. दिस पार्ट, हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो इस्थमस. इस्थमस इज द पार्ट वेअर द पार्ट ऑफ ओव्हिडक्ट. इस्थमस इज द पार्ट ऑफ ओव्हिडक्ट विच इज क्लोजली अटॅच टू द युटेरस. वॉल, बॉडी ऑफ द युटेरसला जो अटॅच असतो त्याला आपण इस्थमस म्हणतो. त्या अँगलने जर विचार करायला गेला तर तुम्हाला हा पार्ट इथे सर्वसाधारण कुठेतरी दिस पार्ट विल बी कॉल्ड ॲज अँप्युला. पण हे थोडंफार मतांतर आहे, पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं तर याच्या आसपास हा जो पोर्शन आहे, ह्या पोर्शनच्या आत एवढ्या भागामध्ये कुठेही हा ओव्हम जो आहे तो ओव्हम इथे कुठेतरी असतो. तर आतापर्यंत काय मानलं जात होतं? आतापर्यंत असं मानलं जात होतं की अँप्युलरी इस्थमिक जंक्शनलाच होतं. पण आता आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण क्लिअर कट दिलेलं आहे की फर्टिलायझेशन हे अँप्युला मध्ये होतं. लिसन वेल, जर तुमच्या समोर ऑप्शन्स आले तर त्यावेळेला तुम्हाला टिक करता. जर हे ऑप्शन नसेल अँप्युलरी इस्थमिक जंक्शन, क्लिअर कट अँप्युला असेल तर अँप्युला टिक करायचं. जर अँप्युलरी इस्थमिक जंक्शन म्हटलेलं असेल तर NCERTचा तसा वर्ड आलेला आहे, त्यामुळे अँप्युलरी इस्थमिक जंक्शन.
जनरली असं होत नाही, एक काहीतरी ऑप्शन देतील, इन द फॅलोपियन ट्यूब, नियर द फिम्ब्री किंवा इन द युटेरस, असं ऑप्शन देतील आणि मग एक ऑप्शन अँप्युला असेल. करेक्ट ऑप्शन एकच असेल. पण जर समजा करेक्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला एक दिसलं की अँप्युलरी इस्थमिक जंक्शन, तर त्यावेळेला आणि बाकीचं ऑप्शन नाहीये तर अँप्युलरी इस्थमिक जंक्शन कन्सिडर करायचं, हे मला म्हणायचं. लक्षात आलं का सगळ्यांच्या? फर्टिलायझेशन, साईट ऑफ फर्टिलायझेशन बद्दल मी क्वेश्चन येऊ शकतो, त्याबद्दल गाईड करतोय. लक्षात आलं का सगळ्यांच्या? येस सर. ठीक. आता या ठिकाणी फर्टिलायझेशन झालेलं आहे. आता लेट्स से की ह्या पर्टिक्युलर पोर्शन मध्ये फर्टिलायझेशन झालेलं आहे. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात? आता सगळ्यात पहिल्यांदा आता इकडे जे हे जे चेंजेस आहेत तिकडे पण बघूया आणि इकडे पण बघूया. हा जो पोर्शन आहे नीट लक्ष द्या. एक गोष्ट आपण पाहिली होती की फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा जो लेयर होता, आउटर लेयर, दिस आउटर मोस्ट लेयर, याच्या आजूबाजूच्या सेल्स जे असतात त्या हळूहळू डिजनरेट होतात, ग्रॅन्युलोजा सेल्स. आणि याच्या आत हा जो लेयर आहे ज्याला आपण नाव दिलं होतं झोना पेल्युसिडा. हा वर्ड विसरायचा नाही. झोना पेल्युसिडाचा लेयर जो आहे, हा लेयर कसा झालेला आहे बाळांनो? हार्ड झालेला आहे. इट हॅज बिकेम हार्ड. आपल्याला माहिती आहे कॉर्टिकल रिॲक्शन झाली, आपल्याला हे सगळे याच्या आधीचे इव्हेंट सगळे माहिती आहे. ड्यू टू कॉर्टिकल रिॲक्शन, कॉर्टिकल ग्रॅन्युल्स discharge some chemical substances due to which the bond between the zona pellucida and the wall of the oolemma has separated and a hard coat is created around this ovum. मग आता ह्या ओवमच्या आजूबाजूला it has not remained the ovum now it has turned into zygote. आता इथे झायगोट हा बनलेला आहे. या झायगोटच्या अराउंड झोना पेल्युसिडाची एक हार्ड लेयर, हार्ड कोटिंग तयार झालेलं आहे. आता हे जे हार्ड कोटिंग आहे बाळांनो, हे हार्ड कोटिंग असं कम्प्लिटली तयार झालेलं आहे. म्हणजे इथे जर मी तुम्हाला डार्क कलरने जर दाखवत असलो तर त्याचा अर्थ आहे की तो हार्ड कोटिंग थोडंसं मोठं दाखवतो, थोडंसं मोठं करतो बघायचं. इथे हे जे हार्ड कोटिंग आहे, हे हार्ड कोटिंग तयार झालेलं आहे. जे हार्ड कोटिंग आहे हे याच्यात तयार झालेलं आहे. नाउ whatever this development or division will take place, that will be inside this cavity. आता याच्यामध्ये काय झालंय, सगळ्यात सुरुवातीच्या वेळेला फर्टिलायझेशन झालं. this is fertilized egg which will be called as zygote. आता इथे झायगोटचं फॉर्मेशन झालेलं आहे. सुरुवातीच्या डिव्हिजनच्या वेळेला इथं अशा पद्धतीने इथे तुमचे अर्ली स्टेजची गोष्ट करतो, इथे तुमचे क्रोमोझोम्स अरेंज झाले आणि ही सेल डिवाइड व्हायला सुरुवात झाली. ही जी डिव्हिजन असते, फर्स्ट डिव्हिजन, ज्याला आपण म्हणतो क्लीव्हेज स्टार्ट आफ्टर 24 hours. 24 तासानंतर क्लीव्हेजचं स्टार्टिंग होतं आणि इट इज कम्प्लिटेड बाय 30th hour आफ्टर फर्टिलायझेशन. हे प्रोलॉंग आहे थोडंसं. याच्या नंतरच्या क्लिव्हेजेसला एवढा वेळ लागणार नाही. आता हे स्टार्ट केव्हा झाली? 24व्या तासाला सुरू झाली आणि 24व्या तासाला सुरू झाल्यानंतर याच्यामध्ये न्यूक्लिअर सायटोप्लाझम जो होता त्यांच्यामध्ये एक मध्ये ब्रेक व्हायला लागले आणि ही जी आता आजूबाजूची जी झोना पेल्युसिडा आहे त्याच्या आत सेंट्रिओल गेला होता. सेंट्रिओलने काय केलं? सेंट्रिओलची एक अंकी कॉपी बनली. एकच सेंट्रिओल, लक्षात ठेवा, प्रॉक्सिमल सेंट्रिओल फक्त गेलेला असतो. प्रॉक्सिमल
सेंट्रिओल जो असतो, आपल्याला माहिती आहे 2 सेंट्रिओल असतात ना. स्पर्मकडे किती सेंट्रिओल असतात? 2. एक जो सेंट्रिओल असतो तो वरती असतो आणि एक सेंट्रिओल जो असतो खाली असतो. खालचा जो सेंट्रिओल असतो त्या सेंट्रिओल पासून फिलामेंट्स निघालेले असतात. आता हा सेंट्रिओल सर अंकिताला ऍड करा ना. हो, फक्त हा जो वरचा सेंट्रिओल आहे, हा वरचा सेंट्रिओल आत येत असतो. म्हणजे वरचा सेंट्रिओल आणि या ठिकाणी असलेला याचा न्यूक्लियस हे सगळे या एक सेलच्या आत एंट्री केलेली असते. हे कळलं का सगळ्यांना? बोला, कोणकोणते सेंट्रिओल येतात बेटा? कमॉन, बोला पटपट पटपट. सेंट्रिओल किती असतात? स्पर्मकडे सेंट्रिओल असतात 2. त्याच्यापैकी प्रॉक्सिमल सेंट्रिओल जो असतो तो आत येतो. प्रॉक्सिमल सेंट्रिओलची एक कॉपी बनते आणि कॉपी बनल्यानंतर या ठिकाणी या इकडच्या कोपऱ्याला एक आणि इकडच्या कोपऱ्याला एक सेंट्रिओल आणि यांच्यामध्ये असे स्पिंडल फॉर्मेशन होतं. स्पिंडल तुम्हाला माहिती आहे, स्पिंडल फॉर्मेशन म्हणजे असे धागे लावले जातात. सपोज दिस इज द क्रोमोझोम. या क्रोमोझोमच्या सेंटरला कायनेटोकोर्स असतात. इथे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत इथे. आणि इथून पुलिंग आणि पुशिंग ऍक्शन होते. इथून इथून आणि या ठिकाणी सेंट्रिओल असतो. इथे सेंट्रिओल, या सेंट्रिओल पासून हे धागे निघालेले असतात आणि हे पुलिंग पुशिंग करतात आणि हा जो क्रोमोझोम असतो याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. अशाच पद्धतीने प्रत्येक वेळेला सेल डिव्हिजन होईल. लिसन व्हेरी केअरफुली. दर वेळेला सेल डिव्हिजन होताना काय होणार आहे की इथे दोन्ही पोलला 2 सेंट्रिओल जातील, क्रोमोझोम्स एका प्लेन मध्ये अरेंज होतील, सेल डिवाइड होईल, सेल डिवाइड होईल. हेच होतं मायटोसिस मध्ये. याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. आता आपल्या लक्षात एक गोष्ट आली की पहिल्या डिव्हिजनला खूप वेळ लागला. पहिल्या डिव्हिजनला सगळ्या गोष्टी अरेंज केल्या गेल्या. पहिली जी डिव्हिजन असते ती जवळजवळ 30 तासांनी झाली, 30 आवर्स नंतर झाली. दुसरी जी डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनला परत, दुसरी जी डिव्हिजन आहे आपल्या जर टेक्स्टबुक प्रमाणे गेलं तर दुसऱ्या डिव्हिजनला 60 तास लागतात. म्हणजे फर्स्ट 2 डिव्हिजन, पहिल्या 2 सेल ज्या बनल्या त्या 2 सेल बनायला first 2 cells are formed in 30 hours. थोडी साईज मोठी झाली, त्याच्यामध्ये साईज वाढत नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. याच्यामध्ये बाळांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की आता आत 2 सेल बनल्या आणि पहिली जी क्लिवेज असते, क्लिवेज शब्दाचा अर्थ होतो ज्याच्यामध्ये इक्वल डिव्हिजन्स जनरली होत असतात, इक्वल नंबर ऑफ डिव्हिजन्स होतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सेलची साईज वाढत नाही. अशा डिव्हिजन्सला आपण क्लिवेज म्हणतो. दिस इज नॉट द नॉर्मल मायटोसिस. नॉर्मल मायटोसिस मध्ये काय होतं, तुम्हाला नॉर्मल मायटोसिस मध्ये काय होतं ते दाखवतो. इकडे लक्ष द्या. नॉर्मल मायटोसिस कसं असतं ते नीट समजून घ्या. नॉर्मल मायटोसिस, समजा ही एक सेल आहे, ही एक सेल आहे. ही सेल काय आहे? दिस इज मदर सेल. दिस इज मदर सेल. ही काय करेल, हिची फुल साईज वाढलेली आहे, ही डिवाइड करेल आणि 2 डॉटर सेल्स बनवेल. या 2 डॉटर सेल्स बनल्यानंतर या डॉटर सेल्स मध्ये यांची ग्रोथ होईल, या दोन्ही सेलची ग्रोथ होईल. जेव्हा ही साईज ते अटेंड करतील, या सेल्स ही साईज अटेंड करतील, तेव्हा त्या काय करतील, पुन्हा डिवाइड करतील, पुन्हा छोट्या छोट्या 2 सेल्स बनवतील, पुन्हा त्या छोट्या छोट्या 2 सेल्स बनवतील. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय बेटा, ही जी आहे दिस फेज, ही जी फेज आहे या फेज मध्ये प्रॉपरली काय दिसते आपल्याला, ग्रोथ फेज इन्क्लूड झालेली आहे. ग्रोथ फेज प्रॉपरली इन्क्लूड झालेली. ही गोष्ट कळली का सगळ्यांना? सांगा बरं मला. तुम्हाला ही डायग्राम दिसते का? ही डायग्राम दिसते का बघा. हो सर. हो सर. नॉर्मल मायटोसिस मध्ये काय होतं ते नीट लक्षात घ्या. नॉर्मल मायटोसिस मध्ये बाळांनो, नॉर्मल मायटोसिस मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी की नॉर्मल मायटोसिस, जेव्हा नॉर्मल मायटोसिस, जेव्हा whenever there will be normal mitosis, there will be big mother cell, smaller daughter cells
from smaller daughter cells. When these cells increase their size, that means when they enter in growth phase, आपल्याला माहिती आहे, हे बघा इथे दाखवतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दिस इज एम फेज. इथे असते G1, S आणि G2 फेज. दिस इज एम फेज. बरोबर. आता काय होतं, पहिल्यांदा ही जी ग्रोथ फेज आहे या G1, S आणि G2 फेज, ग्रोथ फेज मध्ये काय होतं की सगळे सेल ऑर्गॅनेल्स जे असतात त्यांचं फॉर्मेशन केलं जातं आणि सेलची साईज वाढवली जाते, सेल मधलं कंटेंट वाढवलं जातं. दॅट इज दिस फेज. म्हणजे ह्या फेज नंतर ही जी फेज आहे ही ग्रोथ फेज सगळ्यात मोठी फेज असते. या ग्रोथ फेज नंतर एस फेज मध्ये न्यूक्लिअर कंटेंट जे असतात, क्रोमोझोम जे असतात ते डबल केले जातात आणि त्याच्यानंतर G2 फेज मध्ये जो राहिलेला पार्ट असतो तो अटेंड केला जातो, ती डेव्हलपमेंट अटेंड केली जाते आणि एम फेज मध्ये ही सेल डिवाइड होते, याला आपण मायटोसिस. लक्षात येत आहे. दिस इज द नॉर्मल फेज. म्हणजे G1, S आणि G2 फेज आणि नंतर एम फेज असते. एम फेज म्हणजे मायटोसिस, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, याच्यामधनं सेल डिवाइड होते. तर हे नॉर्मल मायटोसिस. मग इथे काय असतं, इथे काय अब्सेंट आहे ते सांगतो. मग इथे फार शॉर्ट कोणती आहे ती फेज सांगतो तुम्हाला. आता इन क्लिवेज व्हॉट हॅपन्स, दिस इज, याच्यामध्ये समजा याचं ह्या सेलचं जर सायकल आपण काढलं तर या सेलच्या सायकल मध्ये दिस इज मायटोसिस. दिस इज मायटोसिस. इथं G1 विल बी व्हेरी व्हेरी रिड्युस्ड. हेच फक्त दोन्ही मोठे होतील आणि हा याच्यामध्ये डायरेक्ट डिव्हिजन. म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रोथ फेज जी आहे बेटा ही अतिशय शॉर्ट असते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ग्रोथ होतच नाही किंवा जवळजवळ अब्सेंट असेल. G1 फेज इज ऑलमोस्ट अब्सेंट आणि त्यामुळे पटकन सेल डिवाइड होते, पटकन सेल डिवाइड होते. येत आहे तुमच्या लक्षात. पटपट 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 सेलची डिव्हिजन होते. सुरुवातीच्या अर्ली क्लिवेज जी असते तिला वेळ लागतो, सेकंड क्लिवेजला वेळ लागतो, पण थर्ड क्लिवेजेस पासून याचा स्पीड बऱ्यापैकी वाढून जातो. खूप फास्ट डिव्हिजन होत असतात. लक्षात येत आहे का सगळ्यांना. प्रथमे का बरं उशीर झाला रे बाळा तुला. साक्षी का बरं उशिरा जॉईन करतात तुम्ही. काय समजलं आम्हाला, मी आतापर्यंत जे समजून सांगतोय काय समजलं आम्हाला. आम्हाला एक गोष्ट समजली की आफ्टर फर्टिलायझेशन 30 आवर्स मध्ये, फर्स्ट 30 आवर्स मध्ये सेल प्रॉपरली डिवाइड होण्याची तयारी करते. प्रॉपरली तयारी केल्यानंतर त्या सेलमध्ये पहिल्या एक व्हर्टिकल क्लिवेज होते ज्याला आपण म्हणतो होलोब्लास्टिक क्लिवेज. त्याला वर्ड काय यूज करतो बाळांनो तर लिहून ठेवा. ह्युमन बिंग्स मध्ये जी क्लिवेज आहे ती कशी आहे ती समजून घेऊया. नीट लक्ष द्या. ह्युमन बिंग्स मध्ये आपल्या टेक्स्ट बुक मध्ये एकदम छान त्याला मेन्शन केलेलं आहे. स्टेट बोर्डच्या त्या क्लिवेजचं कम्प्लिटली मी तुम्हाला 3 वर्ड यूज आलेले, 3 वर्ड तुम्हाला लक्षात आणून देतो. फर्टिलायझेशन, मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन, येस. पहिली जी आहे बघा क्लिवेज मध्ये बघा काय होतं. क्लिवेज पॉइंट नंबर 1, इट इज मेरिओडोनल. मेरिओडोनल. मेरीडिओनल है, सॉरी, मेरीडिओनल. मेरीडिओनल. दूसरा वर्ड आलेला आहे अँड इक्वेटोरियल. सगळे वर्डचा एक एक वर्डचा अर्थ मी सांगणार आहे, घाबरू नका. इक्वेटोरियल और यालाच म्हणतात हॉरिझॉन्टल.
रेडियल आणि फोर्थ वर्ड इज इनडिटर्मिनेट. अत्यंत महत्वाचे वर्ड आहेत म्हणून मी एक एक वर्ड व्यवस्थित घेऊन, इट हॅज नॉट बीन मेन्शन्ड इन डिटेल इन एनसीईआरटी. एनसीईआरटी ने खूप कमी प्रमाणात याच्याबद्दल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक एक वर्ड नीट समजून घ्यायचं. आता जनरली ही जी मेरिडियन तुम्ही ऐकलं असेल, पृथ्वीच्या बाबतीत, अर्थच्या बाबतीत आपण ज्या उभ्या रेषा असतात, तर तुम्ही भूगोल शिकले असाल तर तुम्ही भूगोल शिकताना एक गोष्ट पाहिलेली आहे की सपोज दिस इज द बॉल ऑफ द अर्थ. या बॉल ऑफ द अर्थला जेव्हा ह्या अशा रेषा असतात, अशा याच्यामुळे हे पूर्ण जे अशा रेषा असतात यांना आपण म्हणतो मेरिडियन. बरोबर. आता जर समजा अशी डिव्हिजन असेल, अशी जर तुम्ही आपण अर्थला असं पण पाहिलेलं, असं पण डिव्हिजन, आणि हे जे असतं, हे मधलं जे असतं सेंटरचं, याला आपण म्हणतो इक्वेटर. मराठीत याला म्हणतात विषुववृत्त. बरोबर. यांना जे मी आधी काढले होते त्यांना म्हणतात रेखावृत्त. म्हणजे मेरिडिओनलचा अर्थ होतो रेखावृत्त आणि यांना आपण म्हणतो अक्षवृत्त. अक्षवृत्त आणि रेखावृत्त या पद्धतीने डिव्हिजन होते. रेडियल म्हणजे आता इथे जी डिव्हिजन झालेली आहे ती नीट लक्षात घ्या. समजा हा जर बॉल आहे तर या बॉलमध्ये इथे सुरुवातीला अशी डिव्हिजन होते, म्हणजे वरून खाली पूर्ण. ही कशी असते? ही डिव्हिजन जी असते ही असते होलोब्लास्टिक. याच्यात एक वर्ड आणखी ऍड करायचा आहे किंवा इथे ऍड केला तरी चालेल. क्लिव्हेज कशी असते माणसांमध्ये? होलोब्लास्टिक. आता ब्लास्टिक वर्ड इतक्या वेळा येणार आहे बाळांनो. होलो शब्दाचा अर्थ तो होल. म्हणजे कम्प्लीट. वरून ते खालीपर्यंत एक सारखी डिव्हिजन होते. माणसाचा जो एग आहे ना, म्हणजे फिमेलचा जो एग आहे, हा एग, या एगची साईज 0.1 mm आहे. 0.1 mm च्या आसपासचा या एगची साईज आहे. म्हणजे सेकंडरी साईड जेव्हा रिलीज होते ती साईज राहते ना पुढे पण डिव्हिजन मध्ये, क्लिव्हेज मध्ये. तर ही जी साईज आहे 0.1 mm असं असण्याचं कारण, त्या माणूस तेवढा मोठा प्राणी आणि त्याचं एग किती मायक्रोस्कोपिक आहे त्याचं कारण आहे की बर्ड्स मध्ये एग जे असतात ते मोठे असतात. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणू त्याला, न्यूट्रिटिव्ह फ्लुइड जे असतं, ज्याला आपण योक म्हणतो, ते खूप प्रमाणात भरलेलं असतं आणि इट इज प्रोटीनेशियस फ्लुइड. आणि ते जेवढं जास्त असेल तेवढी एगची साईज जास्त असते, आणि ते जेवढं छोटं असेल तेवढं एगची साईज छोटी असते. आता ह्युमन बिंग एम्ब्रियॉनिक किंवा इंट्रायुटेराइन डेव्हलप मायक्रोलेसिथल एग. काय वर्ड यूज करतो बाळांनो? मायक्रोलेसिथल एग. बाकीच्यांमध्ये म्हणजे बर्ड्स वगैरे मध्ये मॅक्रोलेसिथल एग असतात किंवा मेगालेसिथल एग असं म्हणू शकतो. समजतंय का? ज्यांच्यामध्ये योकचं कंटेंट खूप जास्त असेल अशांना आपण म्हणतो मॅक्रोलेसिथल, आणि आपलं जास्त मायक्रोलेसिथल. व्हाय ह्युमन बीइंग्स हॅव व्हेरी स्मॉल एग? बिकॉज ह्युमन बीइंग्स एम्ब्रियो डेव्हलप इनसाइड द uterine cavity. Therefore the nutrition it derives from mother's body. इथे काय झालं, इथं फर्टिलायझेशन झालं, एगचं फॉर्मेशन झालं, ते आउटसाइड द बॉडी. ते एग जनरली आउटसाइड द बॉडी असतं आणि त्याच्यात डेव्हलपमेंट करायची असते. त्या छोट्याशा त्या एगच्या स्ट्रक्चर मध्ये त्या बेबी बर्डला डेव्हलप व्हायचं असतं आणि त्याला लागणारे न्यूट्रिएंट सगळे त्या एगच्या आतच असतात आणि त्याचा आणि मदरच्या बॉडीचा काहीही संबंध नसतो. लिसन व्हेरी केअरफुल. म्हणून त्यांचे एग मोठे असतात
आणि ह्युमन बिंग मध्ये एग्स छोटे असतात. ही गोष्ट कळली का सगळ्यांना? आता याचा आणि माझ्या वाक्यांचा काय संबंध आहे किंवा होलोब्लास्टिकचा काय संबंध आहे ते सांगतो तुम्हाला. समजा जर एग छोटा राहिला असता, एग छोटा आहे म्हणून पूर्ण डिवाइड होतो. समजा जर हा एखाद्या बर्डचा एग जर राहिला असता तर खालच्या भागात काय राहिला असतं? योक. खालच्या भागामध्ये काय राहिला असता? योक राहिला असता आणि हा एवढ्याच भागामध्ये ही डिव्हिजन झाली असती. आणि जर एवढ्याच भागामध्ये डिव्हिजन झाली असती तर अशा क्लिव्हेजला आपण म्हणतो मिरोब्लास्टिक क्लिव्हेज. कारण हा पार्ट काही डिवाइड होत नाही, हा थिक असतो कम्पॅरेटिव्हली, म्हणून याला आपण म्हणतो मिरोब्लास्टिक क्लिव्हेज म्हणतो. बऱ्याच प्रकारच्या क्लिव्हेजेस असतात, लक्षात ठेवायच्या. बर्ड्स मध्ये मिरोब्लास्टिक क्लिव्हेज असते आणि ह्युमन्स मध्ये पूर्ण डिव्हिजन होत असल्यामुळे होल शब्द वर्ड यूज केला आहे. होलो शब्द होलशी संबंधित आहे. होलो मीन्स टोटल डिव्हिजन होत असल्यामुळे ह्युमन बिंग मधली क्लिव्हेज कशी आहे बाळांनो? होलोब्लास्टिक आहे. ही गोष्ट कळली का? बोला कमॉन. येस सर. गुड. आता ही जी होलोब्लास्टिक क्लिव्हेज आहे, ही होलोब्लास्टिक क्लिव्हेज जर तुम्ही वरून पाहिली, वरून बघताय तुम्ही, ऍज इफ यू आर सीइंग लाईक दिस, जर तुम्ही वरून बघताय तर तुम्हाला कशी दिसेल? अशी दिसेल. इथे अशा पद्धतीने दिसेल. इकडे एक न्यूक्लियस असेल, इकडे एक न्यूक्लियस. आता वरूनच दाखवतोय तुम्हाला, वरून दाखवतो. आता पहिले डिव्हिजन जी झाली आफ्टर 60 आवर्स, जवळजवळ 60 आवर्स नंतर सेकंड क्लिव्हेज होते. सेकंड क्लिव्हेज होते. मी मुद्दाम हे देतोय कारण आपल्या एनसीआरटीने याच्याबद्दल फार काही लिहिलेलं नाहीये, पण आपल्या स्टेट बोर्डने याच्याबद्दल लिहिलेलं 60 आवर्स नंतर सेकंड डिव्हिजन होते, त्यामुळे आपण 60 लिहिणार आहोत. ही जी सेकंड डिव्हिजन असते इट इज राईट अँगल टू द फर्स्ट, अशी होते. वरून तुम्ही बघताय, वरून बघताय तुम्ही, तर पहिली जी होती त्या पहिल्याला एक्झॅक्टली राईट अँगल दुसरी झाली. आता सेल्स किती तयार झाल्या? समजा जर आपण समोरून पाहिल्या असत्या तर आपल्याला अशा दिसल्या असत्या. आणि याच्या थोडस जर तुम्हाला एक 3D इमेज जर तुम्हाला बघायचं, इकून एक डिव्हिजन झाली असते. इकून म्हणजे याच्या असं समजा की असा हा जो बॉल आहे, असा आणि असा, असा आणि असा, अशा दोन डिव्हिजन झाल्या. आता ह्या अशा दोन डिव्हिजन झाल्या, 4 सेल्ड स्ट्रक्चर तयार झालं. आता हे जे 4 सेल्ड स्ट्रक्चर तयार झालं ते पुढच्या 60 आवर्स मध्ये तयार झालं. दिस इज कॉल्ड ॲज, आता इथे दाखवतो, याच्यानंतर येईल 4 सेल्ड स्ट्रक्चर. काय विसरायचं नाहीये, काय विसरायचं नाही, याच्या आजूबाजूला झोना पेलिसिडा काढायला विसरायचं नाहीये. म्हणजे बाहेरचा जो लेअर असेल तो कम्प्लिटली, मी जोपर्यंत लिहित चाललोय तोपर्यंत लिहित राहायचं, झोना पेलिसिडा. म्हणजे 4 सेल्ड स्ट्रक्चर झालं तरी सुद्धा झोना पेलिसिडा नष्ट झालेला नाही. म्हणजे मला जर इथे दाखवायचं असेल तर इथे या ठिकाणी एका वेळेला अनेक गोष्टी घडतायत. काय काय घडतायत ते सगळं सांगतो. इथे काय आहे? सिलिएटेड एपिथेलियम आहे. हा सगळा कसा आहे? सिलिया आहेत याच्यावर, या ठिकाणी सिलिया आहे आणि याला डिव्हिजन पण चाललेली आहे. याची इथे डिव्हिजन पण चाललेली बाळांनो अशी, आणि डिव्हिजन होता होता याला पुढे पुढे पण ढकललं जात आहे. इथे याला पुढे पण ढकललं जात आहे. आता पहिली जी डिव्हिजन होती ती कशी होती? मेरिडिओनल होती. दुसरी जी डिव्हिजन होती ती पण मेरिडिओनल होती, पण राईट अँगल टू फर्स्ट होती. तिसरी जी डिव्हिजन आहे ती कशी आहे? तिसरी जी आहे तिला जर दाखवायचं असेल तर वरती बघा, नीट लक्ष द्या. या वरची, इथे वरच्या 4 सेल झाल्या, आता खालच्या 4 सेल होतील. म्हणजे जर मला असं दाखवायचं असेल तर समजा इकडे अशा 4 सेल आहेत, 1 2 3 4, इथे खाली पण 4 सेल होते, 1 2 3 4, म्हणजे 8 सेल्ड स्ट्रक्चर इथं तयार होतं. दिस इज 8 सेल्ड स्ट्रक्चर. म्हणजे तुम्ही आता ही जी दुसरी जी डिव्हिजन झाली ती अशी झाली,
8 सेल स्ट्रक्चर झालं. आणि आता काय होतंय ऍट ए टाइम बघा 2 सेल्ड 4 सेल्ड 8 सेल, पण सेलची साईज वाढलेली नाही. कशात होतंय सगळं डिव्हिजन? बिकॉज आता तुम्हाला विचारलं in spite of increasing number of cells, but say the size of the zygote is not going to increase. आता जो झायगोट आहे तो डिवाइड होतोय, पण त्याच्यामध्ये सेलची साईज इन्क्रीज न होता डिवाइड होते. कारण काय? कारण झोना पेलिसिडा इज इंटॅक्ट हिअर. झोना पेलिसिडा जो आहे बाळांनो, तो जसाच्या तसा आहे, तो हार्ड कव्हरिंग आहे. तुम्हाला काय करायचं असेल ते आज करा. त्याचा फायदा काय झाला? आता ही जी स्टेज आहे याच्यामध्ये एक वर्ड मी इथे लिहिलेला आहे, नीट लक्ष द्या. याच्यामध्ये सेलची जबरदस्त मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वाढते. सेलमध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वाढते आणि सेलमध्ये न्यूक्लियस सायटोप्लाझम रेशो जो होतो, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम रेशो जो असतो, जो असला पाहिजे, तो न्यूक्लियसचा रेशो जास्त होतो आणि सायटोप्लाझमचा रेशो कमी होतो. त्याच्यासाठी क्लिअर कट वर्ड यूज केलेला आहे, न्यूक्लियस सायटोप्लाझम रेशो इज डिस्टर्ब्ड हिअर. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी मी वर्ड लिहिलेला आहे. ठीक आहे, आठवलं तर सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. तर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचा रेशो जो आहे, आता सायटोप्लाझम कमी 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 होत चाललेला आहे आणि न्यूक्लियसचा जो आहे, न्यूक्लिअर रेशो जो आहे तो वाढत चाललेला आहे. म्हणजे न्यूक्लियस सायटोप्लाझम रेशो जो आहे हा डिस्टर्ब झालेला आहे. न्यूक्लियस संख्येत जास्त आहेत आणि सायटोप्लाझम त्या मानाने कमी आहेत. कारण काय? कारण आजूबाजूला झोना पेलिसिडा आहे. आता तुम्ही म्हणाल सर व्हॉट इज द रोल ऑफ दिस झोना पेलिसिडा? झोना पेलिसिडाचा एवढा मोठा रोल आहे की झोना पेलिसिडा जर राहिली नसती तर हे जे डेव्हलपिंग एम्ब्रिओ किंवा 8 सेल स्ट्रक्चर आहे हे इथेच अटॅच होऊन गेलं. हे इथे कुठेही अटॅच व्हायला नको, म्हणून झोना पेलिसिडाचं इंटॅक्ट राहणं, तसंच्या तसं राहणं, मजबूत राहणं गरजेचं आहे. म्हणून हा जो झोना पेलिसिडाचा जो आउटर मोस्ट प्लेअर आहे हा काय करतोय? हा सेलला सांगतोय, त्याने आज सांगून ठेवलंय की तुम्हाला काय डिव्हिजन करायची ती आतल्या आत करा आणि आपली जी मुवमेंट आहे ती ग्रॅज्युअली हळूहळू हळूहळू इस्थमसकडे होते. इस्थमस करून आता त्याची एंट्री कुठे होणार आहे? जवळजवळ 4th डेला. आता हे जे झालेलं आहे दिस हॅज ऑकर्ड आफ्टर 72 आवर्सच्या आसपास. 72 आवर्सला इथे लिहितो या स्ट्रक्चरला. 72 आवर्सला हे 8 सेल्ड स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी एक वर्ड मी यूज केलाय, इनडिटर्मिनेट. इनडिटर्मिनेटचा अर्थ काय होतो? या सेल्समध्ये, या अवस्थेपर्यंत या सेलमध्ये अशी कपॅसिटी आहे की यांच्यामध्ये ना या सगळ्या सेल्स इंटरनली अशा लाईन्ड असतात, अशा आतल्या बाजूला. समजा सुरुवातीच्या 2 सेल्स आहेत, फर्स्ट क्लिवेज झाली, 2 सेल फॉर्म झाल्या, दुसरी क्लिवेज झाली, 4 सेल फॉर्म झाले. या सगळ्या सेल्स मध्ये एक बाउंड्री आहे, एक काय म्हणू त्याला, सायटोप्लाझमिक ब्रिजेस आहेत एकमेकांना कनेक्ट केलेले आणि त्यांच्यामध्ये एक वॉल तयार झालेली. त्यामुळे प्रत्येक सेल ही दुसऱ्या सेलशी कनेक्टेड आहे. समजा कर्म धर्म संयोगाने ड्यू टू एनी रिझन ही जी वॉल आहे ही सेपरेट झाली. यांच्यामधली ही जी वॉल आहे ही सेपरेट झाली. दोघांमध्ये सायटोप्लाझमिक कनेक्शन जे होते ते लॉस झाले आणि इकडची सेल सेपरेट झाली आणि इकडची सेल सेपरेट झाली. लिसन व्हेरी केअरफुली. समजा इथे या दोघांमध्ये एक इंटिमेट कनेक्शन्स असतात, इथे छोटे छोटे कनेक्शन्स आहेत, इथे कनेक्शन्स आहेत. हे कनेक्शन्स लॉस झाले आणि हे कनेक्शन्स लॉस होऊन ही सेल सेपरेट झाली आणि ही सेल सेपरेट झाली. आता ह्या ज्या सेल्स आहेत या सेल्स कडे इक्वल नंबर ऑफ कंटेंट आहे, सगळं कंटेंट इक्वल आहे. आता काय होऊन जाईल, जर यांच्यामध्ये जर
डिफरन्सेस तयार झाले किंवा यांच्यामध्ये जर बिलकुल कनेक्शन काहीच राहिलं नाही तर परिणाम काय होतो की हा सेपरेट एम्ब्रिओ म्हणून डेव्हलप होतो आणि हा सेपरेट एम्ब्रिओ म्हणून डेव्हलप होतो, म्हणून ट्विन्स तयार होतात. हे समजलं का? म्हणून याला इनडिटर्मिनेट क्लिवेज असं. आर यू गेटिंग? हे समजतंय Yes, का sir. सगळ्यांना? Yes, sir. हो म्हणजे आता झायगोट एकच होता, लिसन व्हेरी केअरफुली, झायगोट एकच होता, पण ह्या दोघांमध्ये दोघांमध्ये कनेक्शन्स होते, ते कनेक्शन्स लॉस झाले आणि याच्यामध्ये एक प्रकारचं वॉल फॉर्मेशन झालं. इकडची सेल सेपरेट झाली, इकडची सेल सेपरेट झाली. समजा जर असंच इकडे पण झालं, समजा 4 सेल्ड स्ट्रक्चर आलं आणि त्यावेळेला हीच गोष्ट अशीच्या अशी झाली. आता दरवेळेला 4च सेल होतील असं पण नाहीये, काही काही वेळेला 3 होतात. काही काही वेळेला बघा एक सेल, आता ही जी सेल होते ना याच्यातली एक सेल थोडीशी स्लाइटली बिग असते, एक सेल थोडीशी मोठी असते आणि एक सेल थोडीशी छोटी असते. तर ही सेल पटकन डिवाइड होते. मग ह्याच्या 2. मग आता किती सेल स्ट्रक्चर झालं? 3 सेल. म्हणजे असं नाहीये की दरवेळेला मायटॉसिस होतंय म्हणजे इक्वल डिव्हिजन होत राहील असं नाही. मायटॉसिसच होईल पण मागे पुढे होऊ शकतो, डिले होऊ शकतो. लिसन व्हेरी केअरफुली, डिले होऊ शकतो. जर डिले झाला आणि यांच्यामध्ये वॉल फॉर्मेशन झालं, हे प्रत्येक सेल इंडिव्हिज्युअल सेल होऊन गेली, तर आता 3 बाळं तयार होऊ शकतात. म्हणून याचं कोणीही भविष्य सांगू शकत नाही. सो इट इज कॉल्ड एज इनडिटर्मिनेट, अनिश्चित असतं. इनडिटर्मिनेटचा अर्थ होतो अनिश्चित. तर जनरली जेवढे मोनोझायगॉटिक ट्विन्स तयार होतात, मोनोझायगॉटिक आयडेंटिकल ट्विन्स, हे बघा आता लक्षात ठेवा, आता ही सेल आणि ही सेल एक्झॅक्टली एकाच झायगोटचे 2 पार्ट्स आहेत. म्हणून याच्यामुळे काय झालं, या सेलमध्ये जेव्हा ही सेल सेपरेट डेव्हलप झाली ऍज अ न्यू एम्ब्रिओ आणि ही सेल डेव्हलप झाली ऍज अ न्यू एम्ब्रिओ, दोन्ही सेपरेट एम्ब्रिओ म्हणून जर डेव्हलप झाले तर हे कसे असतात? मोनो, म्हणजे एकाच झायगोट पासून तयार झालं, मोनोझायगॉटिक ट्विन्स. मग असे जे मुलं असतात हे एक्झॅक्टली एक दुसऱ्यांची कॉपी असतात, यांना म्हणतात आयडेंटिकल ट्विन्स और मोनोझायगॉटिक ट्विन्स. आयडेंटिकल ट्विन्स और मोनोझायगॉटिक ट्विन्स. हे कळलं का सगळ्यांना? आयडेंटिकल ट्विन्स. आणि यांचा जो सेक्स असतो, लिसन व्हेरी केअरफुली, यांचा जर इथं जर मुलगी असेल तर दोन्ही मुलीच असतील, इथं मुलं असतील तर दोन्ही मुलंच असतील, असं नाही की एक मुलगा एक मुलगी. मोनोझायगॉटिक ट्विन्स मध्ये एक गोष्ट एकदम परफेक्ट लक्षात ठेवायची की मोनोझायगॉटिक ट्विन्स हे आयडेंटिकल ट्विन्स असतात, त्यांचा सेक्स सेम असतो. त्या 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. लक्षात राहील का? बोला, कम ऑन. हो हे सर. समजलं का नाही समजलं? Yes, sir. मोनोझायगॉटिक ट्विन्सचं रिझन कळलं का तुम्हाला? आता दुसरा एक ऍक्सिडेंट, आता हा जो ऍक्सिडेंट झाला हा असा ऍक्सिडेंट, आता दुसरा एक ऍक्सिडेंट असा होतो, तुम्ही म्हणाल सर समजा जर या 8 मध्ये झालं तर? होऊ शकतं, कारण या सगळ्या इनडिटर्मिनेट स्टेजेस आहेत. जर समजा 8 मध्ये झालं किंवा या 8च्या ऐवजी 6-7 झाले तर याचं उत्तर असं आहे की होऊ शकतं, ऍक्सिडेंट कॅन ऑकर, पण हे सगळेच्या सगळे असं होत नाही, 99% असं होत नाही. पण जर समजा झालं तर हे अबॉर्ट केले जातात, हे डेव्हलप होऊ शकत नाही, हे अबॉर्ट केले जातात. कधी कधी काय होतं की यांच्यामध्ये थोडंसं कनेक्शन काहीतरी राहून जातं किंवा हे नंतर येऊन फ्यूज होऊन जातात. हे नंतर काय होतात? फ्यूज होऊन जातात. आणि हा एक वेगळा एम्ब्रिओ आणि हा एक वेगळा एम्ब्रिओ, डेव्हलपमेंट दोघांची प्रॉपर होते, पण त्यांची फिजिकल बॉडी, पुढचा जो पार्ट असतो हा प्रॉपरली एकमेकांशी चिकटलेला असतो. असे बाळ सर्जरी करून, सिझेरियन सेक्शन करून असे बाळ डिलिव्हर केले जातात आणि डिलिव्हर केल्यानंतर असे जे बाळ असतात ते जगत नाही, ते लगेच इमिजिएटली दे डाय इमिजिएटली आफ्टर बर्थ. काही काळ
किंवा थोडाफार एखादा आठवडा कसा तरी जगले बिगले, नाही तर त्याच्यानंतर ते मरतात. कळलं का? सर मग म्हणजे त्यांना आधीच अबॉर्ट का नाही केलं जात, मग त्यांना असं लाईफ डेथ? मग आता करतात ना. आता जर असं असं दिसून आलं ना तर अबॉर्ट केलं जातं अशा वेळेला. त्यामुळेच रिपीटेड डॉक्टर लोक जे रिपीटेड सोनोग्राफी करायला लावतात तुम्हाला, त्याचं कारण हेच आहे की जर तुम्ही सोनोग्राफीने एक्झामिनेशन केली, अल्ट्रासाऊंड करून घेतलं, तर तुम्हाला कळून जातं की काही डिफॉर्मिटीज तयार होत आहेत का बाळामध्ये, आणि तुम्ही कायदेशीररित्या त्याला अबॉर्ट करू शकता. तुम्ही कायदेशीररित्या त्याला गव्हर्नमेंटकडे, कारण आता असं आहे की भारतात 1971 मध्ये MTP ऍक्ट आलेला होता, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन गर्भपात करू शकता, तुम्हाला नको असेल तर यू कॅन अबॉर्ट, अशी व्यवस्था होती. पण 2017 मध्ये एक अमेंडमेंट पास झालं, एक सुधारणा करण्यात आली कायद्यामध्ये की लोक त्याचा दुरुपयोग करतायत. म्हणून त्यावेळेला अशी एक कायदा केला गेला की जर तुम्ही तुमच्याकडे प्रॉपरली रजिस्टर्ड डॉक्टरचं तपासणीचं हे असेल आणि डॉक्टरने सांगितलं असेल की जे होणारं बाळ आहे ते सोसायटीवर आणि कुटुंबावर ताण देणारं होऊ शकतं, त्याला फक्त सांभाळावं लागेल, इट इज नॉट द नॉर्मल चाइल्ड, त्यावेळेला त्या सीन मध्ये तुम्हाला अबॉर्ट करता येतं. तर अशी ती व्यवस्था आहे. तर तुम्हाला मोनोझायगोटिक ट्विन्स कळले, आणि दुसरं जी कंडिशन आहे दॅट इज कॉल्ड एज डायझायगोटिक ट्विन्स. डायझायगोटिक ट्विन्स जे असतात, डायझायगोटिक ट्विन्स जे असतात, हे डायझायगोटिक ट्विन्स कधी कधी समटाइम्स नॉर्मली ह्या इकडच्या ओव्हरीने एक एग रिलीज केला तर तो जो एग रिलीज केलेला असेल तो फर्टिलाइज, आणि इकडच्या ओव्हरीने पण एग रिलीज केला, दोन्हीच्या दोन्ही इकडून पण ऍट ए टाइम एका वेळेला एक यायला पाहिजे, पण इकडून पण एक आला आणि इकडून पण एक आला, आणि दोन्हीच्या दोन्ही फर्टिलाइज झाले, आणि दोघं इव्हेंच्युअली हळूहळू एकाच युटेरस मध्ये आले, आणि इथे त्यांनी एक वॉल फॉर्मेशन केलं किंवा एक प्रकारचा असं पडदा तयार केला, सेप्टम तयार केला. इकडच्या भागामध्ये एक एम्ब्रिओ वाढतोय, इकडच्या भागामध्ये एक एम्ब्रिओ वाढतोय. इट कॅन बी मेल, इट कॅन बी फिमेल, इट कॅन बी ऑफ सेम सेक्स, हे जे काही चान्स असेल ते असेल. आणि त्यामुळे असे जे ट्विन्स असतात ते चेहऱ्याने डिफरंट असतात, स्वभावाने डिफरंट असतात, इंटलेक्टने डिफरंट असतात, सगळ्या गोष्टीने डिफरंट असतात. अशा ट्विन्सला आपण म्हणतो डायझायगोटिक ट्विन. कळलं का? बोला. फरक समजला का मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक ट्विन्स मधला? सर रिपीट बोला पटकन. कोणी सांगितलं रिपीट करा? हुज डिमांड इज दिस? बोला. गायत्री तू बोलली का? सर मी बोलले. नाही सर, मी नाही बोलले, मला समजलं. मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स मध्ये जर एकच एग फर्टिलाइज होऊन जो झायगोट तयार होतो, त्या झायगोट मध्ये इनिशियल डिव्हिजन्सला म्हणजे फर्स्ट क्लिवेजला, सेकंड क्लिवेजच्या वेळेला, फर्स्ट क्लिवेज म्हणूया, सेकंड क्लिवेज जाऊ द्या, ट्विन्स आपण विचार करतोय तर पुढच्या गोष्टी नाही पडणार. तर त्या वेळेला ह्या डिव्हिजन्सच्या वेळेला यांच्यामध्ये जर इथले प्रोटीन्स लॉस झाले किंवा इथलं कनेक्शन लॉस झालं आणि ह्या दोन्ही सेल्स सेपरेट डेव्हलप व्हायला सुरुवात झाल्या, तर इकडची सेल एक वेगळा एम्ब्रिओ बनवते, इकडची सेल एक एम्ब्रिओ वेगळा बनवते. या दोन्ही एम्ब्रिओ जर वेगवेगळे डेव्हलप झाले आणि ते दोघीच्या दोघी या ठिकाणी आले तर अशा वेळेला ट्विन्स तयार होतात, जे आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात. कारण एका झायगोट पासून डेव्हलप होतात, त्यांचा सेक्स सेम असतो आणि ते आयडेंटिकल ट्विन्स असतात. मी दुसरी गोष्ट अशी सांगितली की समजा इकून पण एक एग आला आणि इकून पण एक एग आला, असे दोन्ही एग ऍट ए टाइम फर्टिलाइज होतील तर ते दोन्ही वेगवेगळ्या सेक्सचे असू शकतात आणि दोघं वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या चेहऱ्याचे असू शकतात. अशा ट्विन्सला आपण डायझायगोटिक ट्विन्स म्हणतो. एवढंच सांगितलं. आता समजलं का? बोला. हो सर, ते इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून. ओके. आता
नीट लक्ष द्या. आता हा जो प्रश्न आहे, आता मोनोझायगोटिक डायझायगोटिक ट्विन्स आपण समजून घेतलं आणि क्लिवेज ह्युमन बीइंग मध्ये कशा असतात, मेरिडिओनल असतात, इक्वेटोरियल असतात. रेडियलचा अर्थ काय होतो? रेडियल जर तुम्ही असं बघितलं, जर तुम्ही वरून बघितलं तर यू विल फाइंड की जसं एखाद्या ठिकाणाहून रेज निघत असतात असं धरू आपण. समजा हा जो पार्ट आहे, तर इथून अशा पद्धतीने डिव्हिजन असते, याला आपण रेडियल म्हणतो. आपण म्हणतो ना रेडियल सिमेट्री पण वर्ड यूज करतो. समजा वरती 4 सेल आहेत तर खाली पण 4च सेल राहतील आणि या एकमेकांच्या सिमेट्री दाखवतील. दॅट विल बी कॉल्ड एज रेडियल. म्हणून ह्या ज्या प्रॉपर्टीज ह्या पाचही प्रॉपर्टीज ह्युमन बीइंग मध्ये पाहायला मिळतात. या पाचही प्रॉपर्टीज आपण लिहून ठेवायच्या, मेरिडिओनल, इक्वेटोरियल, रेडियल, इंडिटर्मिनेट आणि होलोब्लास्टिक. या पाचही गोष्टी तुम्ही लिहून ठेवाल. आता याच्यानंतर असं आपण समजू की एक नॉर्मल सिंगल फिटसच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा एका नॉर्मल एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटची स्टेज सुरू झालेली. आता इथून ज्या वेळेला ही सेल पुन्हा पुढे पुढे सरकते त्यावेळेला आता हिच्यामध्ये पुन्हा झोना पिल्युसिडा जसाच्या तसा आहे. आता सेलचं स्ट्रक्चर जे आहे ते सेलचं स्ट्रक्चर होऊन जाईल 16 सेल. आता किती सेल स्ट्रक्चर तयार झालं? 16 सेल्ड स्ट्रक्चर. आता 16 सेल्ड स्ट्रक्चर ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला दिस इज क्लिवेज फर्स्ट, क्लिवेज सेकंड, क्लिवेज थर्ड, क्लिवेज फोर्थ. तर या वेळेला हे 16 सेल्ड स्ट्रक्चर ज्या वेळेला येतं हा दिवस असतो फोर्थ डे फ्रॉम फर्टिलायझेशन. आता हे फर्टिलायझेशन बद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, नीट लक्ष द्या की फर्टिलायझेशन जे असतं, समजा एग 14th डेला रिलीज झाला, एग म्हणजे सेकंडरी oocyte. आपली 14th डेला जर जी oocyte किंवा सेकंडरी तो एग आहे तो रिलीज झाला, ओव्हम रिलीज झाला, तर तो 24 तास व्हायबल असतो, 24 hours व्हायबल असतो. तर नॅचरली 15th डेला फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन कधी झालं बाळांनो? 15th डेला. आता 15th डे पासून जर 4th डेला हा इथे आला तर 19th म्हणजे जर फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुएशन, एका नॉर्मल सीन मधला आपण विचार करतो, फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुएशन जो असेल त्याच्यापासून बरोबर 19th डेला दिस 16 सेल्ड स्ट्रक्चर जे मोरुला सारखं दिसतं. कसं दिसतं? मोरुला सारखं. ते एंट्री करतं कुठे? युटेराइन कॅव्हिटी मध्ये. इथे या युटेराइन कॅव्हिटी मध्ये बाळांनो याची आता एंट्री होते. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे चौथ्या दिवशी अजूनपर्यंत त्या फिमेलला माहित नाही किंवा त्याच्या युटेरसलाही अजून माहित नाहीये की फर्टिलायझेशन झालेलं आहे. फर्टिलायझेशन झालेलं आहे आणि फर्टिलायझेशन होऊन सेलच्या आतल्या 8 डिव्हिजन सुरू झालेले आहेत. 16 सेल टू 32 सेल स्ट्रक्चरला आपण म्हणतो मोरुला. मोरुलाचा अर्थ होतो मलबेरी नावाचं एक फ्रूट येतं, मलबेरी. काल मी बोललो होतो तुम्हाला, सीताफळासारखं दिसतं ते, छोटस स्ट्रक्चर असतं असं आणि याच्यावर असे पूर्ण असं स्ट्रक्चर दिसतं ते, ज्याच्यावर असे फुगवटे आलेले असतात. असं एक जे स्ट्रक्चर असतं त्याला दॅट इज द फ्रूट ऑफ मलबेरी. ते मलबेरी सारखं दिसतं. मलबेरीला आय थिंक ग्रीक लँग्वेज मध्ये मोरुला म्हणतात, त्याच्यावरनं हा वर्ड आलेला आहे, मोरुला स्टेजला पोहोचतो. आता हे जे 16 सेल स्ट्रक्चर आहे 4th डेला इथून एंट्री करतं. याच्या अवतीभोवती काय आहे? झोना पेल्युसिडा ऍज इट इज आहे बाळा. झोना पेल्युसिडा ऍज इट इज आहे आणि हे असंच असतं. आता तुम्ही म्हणाल सर याचे फायदे काय झाले? पहिला फायदा हा झाला की जर याची साईज वाढली असती किंवा काही लोकांमध्ये जर झोना पेल्युसिडा ब्रेक झाला तर एक्टोपिक प्रेग्नन्सी होऊ शकते. म्हणजे इथेच कुठेतरी तो अटॅच होतो, इथेच डेव्हलप व्हायला सुरुवात होते.
आणि याची जेव्हा जेव्हा साईज, आता इथेच जर या सेल्स जर इथेच ग्रो व्हायला लागल्या तर त्या ट्यूबचा जो डायमीटर आहे, त्या ट्यूबचा जो डायमीटर आहे या रिफिलच्या डायमीटर पेक्षा कमी आहे. या ट्यूबचा जो डायमीटर आहे आतल्या बाजूने ल्युमेन जे त्या किती आहे याचे जास्तीत जास्त रिफिलच्या साईजचं तुम्ही समजून घ्या. जर रिफिलच्या साईजचा आणि जेव्हा याच्यात जर डेव्हलपमेंट सुरू झाली तर मग त्या फिमेलला पेन सुरू होतात आणि मग लक्षात येतं की अरे प्रेग्नन्सी तर एक्टोपिक झालेली, म्हणजे युटेरस मध्ये प्रेग्नन्सी राहण्याच्या ऐवजी इकडे कुठेतरी प्रेग्नन्सी राहिली. अशी प्रेग्नन्सी ताबडतोब सर्जरी करून रिमूव्ह करावी लागते, ही सेल काढून टाकावी लागते. येतंय लक्षात? म्हणून एक्टोपिक प्रेग्नन्सी व्हायला नको म्हणून सगळ्यात मोठा रोल जर कोणाचा असेल तर दॅट इज झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा काय करतो? इट प्रिव्हेंट्स द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऍट ॲबनॉर्मल साईट. ॲबनॉर्मल साईटला कुठेही एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होऊ नये, चिकटून जाऊ नये, याची जबाबदारी ह्या झोना पेल्युसिडाची असते. आता हा जो 16 सेल्ड एम्ब्रियो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. आता हा जो 16 सेल्ड एम्ब्रियो आहे तो आता इथे आलेला आहे आणि हा 16 सेल्ड एम्ब्रियो आता एन्जॉय करणार आहे. इथे येऊन काय एन्जॉय करणार आहे ते तुम्हाला सांगतो. आता हा या ठिकाणी 16 सेल्ड एम्ब्रियो जो आहे, हा 16 सेल्ड एम्ब्रियो याच्यामध्ये डिव्हिजन्स चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये बाळांनो डिव्हिजन्स चाललेले आहेत. आता आतल्या आत याच्या डिव्हिजन्स चाललेले आहेत. आता ग्रॅज्युअली इट विल बिकम 32 सेल्ड स्ट्रक्चर आणि आता ह्या एम्ब्रियो या ठिकाणी फिरतो. आता या वेळेला थोडंसं इमॅजिनेशन करा, थोडंसं तुम्हाला मागे जावं लागेल. मागे असं जावं लागेल की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेन्स्ट्रुएशनच्या ह्याच्यामध्ये फेजेस शिकताना आपण पाहिलं होतं. आता युटेरसची फेज कोणती चालू आहे? तर सिक्रिटरी फेज चालू आहे, ल्युटियल फेज चालू आहे. आता याला इमॅजिन करा की आता युटेरसची जी ग्रोथ आहे, युटेरसला माहित नाहीये की प्रेग्नन्सी राहिलेली, अजून युटेरसला काही माहित नाहीये. युटेरस नॉर्मल ग्रो करत आहे कारण कॉर्पस ल्युटियम तयार झालेला आहे. इमॅजिन करून बघा, थोडंसं मागे जा, इमॅजिन करा. 14th डेला ओव्ह्युलेशन झालं, 14th डेला ओव्ह्युलेशन झालं आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन 15th डेला झालेलं आहे. इकडे याची डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे. आता डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे त्यावेळेला या युटेराईन एंडोमेट्रियमची थिकनेस वाढायला सुरुवात झाली. याची थिकनेस वाढत चाललेली आहे. ही जी थिकनेस आहे, ही थिकनेस किती वाढलेली आहे? 0.6 to 0.8 mm. किती वाढलेली आहे बाळांनो? 0.6 to 0.8 mm च्या आसपास वाढलेली आहे थिकनेस. आता ही जी थिकनेस वाढलेली आहे, या थिकनेस वाढलेल्यामध्ये थिकनेस वाढणं याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. आता इथे युटेराईन वॉल जी आहे, ही युटेराईन वॉल खूप थिक झालेली आहे. इट हॅज अटेन्ड इट्स मॅक्सिमम साईज. आता समजा जर ही युटेराईन वॉल आहे तर या युटेराईन वॉल मध्ये बाळांनो खूप सारे असे स्ट्रक्चर्स तयार झाले. त्याच्यात काय तयार झालेत? ब्लड व्हेसल्स तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स तयार झालेले आहेत. याच्यामध्ये युटेराईन ग्लँड्स तयार झालेले आहेत. याच्यामध्ये छोट्या छोट्या युटेराईन ग्लँड्स तयार झालेले आहेत. इथे युटेराईन ग्लँड्स तयार झालेले आहेत. आणि आता ही फेज कोणती आहे? सिक्रिटरी फेज आहे. येऊ घातलेल्या बाळाची तयारी दर महिन्याला करायची आहे युटेरसला. त्यामुळे इथे सिक्रिशन्स तयार झालेले आहेत. या ठिकाणी इथे सिक्रिशन्स येतात. युटेरसची वॉल थिक झालेली आहे, त्याच्यातनं सिक्रिशन्स येत आहेत आणि तिथे युटेरसची वॉल इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे की तिच्यामध्ये सगळे ब्लड वेसल्स वगैरे तयार होतात, ज्याला आपण प्रॉलिफरेटिव्ह फेज म्हणतो. ती प्रॉलिफरेटिव्ह फेज सुरू झाली आणि त्याच्यानंतर ल्युटियल फेज सुरू झाली. त्या ल्युटियल फेज मध्ये मॅक्सिमम अटेंड करते. आपल्याला माहिती आहे की एकदा मेन्स्ट्रुएशन होऊन गेलं की त्याच्यानंतर प्रॉलिफरेशन सुरू होतं आणि प्रॉलिफरेशन होऊन एक पीक पिरियड येतो. तो आता 21 डेजच्या आसपासचा हा एम्ब्रिओ आहे. आणि आता हा जो एम्ब्रिओ आहे 16 सेल एम्ब्रिओ ज्याची एंट्री झालेली युटेरस मध्ये,
याच्या आतल्या आत सेल डिव्हिजन चालू आहे आणि हा एम्ब्रिओ जो आहे, हा जो 16 सेल 32 सेल एम्ब्रिओ आहे, हा इथे फ्लोट करतोय. आता फ्लोट करतोय तर याला काय मिळतंय, इथं युटेराइन मिल्क मिळतं. याच्यातनं काय सिक्रिट केलं जात आहे, युटेराइन सिक्रिशन्सला युटेराइन मिल्क म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलंय, युटेराइन मिल्क. युटेराइन मिल्क दुसरं तिसरं काही नाहीये. दिस इज द सिक्रिशन्स विच आर प्रोड्युस्ड बाय युटेराइन ग्लँड. युटेराइन ग्लँड कुठे आहेत, एंडोमेट्रियम मध्ये. एंडोमेट्रियल लाइनिंग मधल्या ह्या ग्लँड्सने फ्लुइडची सिक्रिशन सुरू केलेलं आहे आणि हे फ्लुइडचं सिक्रिशन आहे, इट इज ग्लायकोजन रिच सिक्रिशन. काय हे, ग्लायकोजन रिच सिक्रिशन आहे. हे जे ग्लायकोजन रिच सिक्रिशन आहे, आणि ग्लायकोजन आपल्याला माहिती आहे, ग्लायकोजन इज इव्हेंच्युअली कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज. तर हे ग्लायकोजन रिच सिक्रिशन या ठिकाणी हे हा जो एम्ब्रिओ आहे, अर्ली 32 सेल्ड एम्ब्रिओ जो आहे, हा ऍब्झॉर्ब करतोय. म्हणून म्हणतोय याने काय करायचं, इकडून तिकडून मस्तपैकी फिरायचं आणि फिरून युटेराइन मिल्क ऍब्झॉर्ब. कशातनं ऍब्झॉर्ब करणार आहे, नॅचरली झोना पेल्युसिडा मधनं. झोना पेल्युसिडा मधनं याच्या या सेल्स ज्या आहेत, या सगळ्या सेल्स ज्या आहेत, या सेल्स ऍब्झॉर्ब करतात. हे समजलं का, एवढं समजलं का सांगा मला. कम ऑन. हो सर. कोणाला इथे काही क्वेश्चन विचारायचं आहे? आदित्य, तुला कळतंय का बाळा? आदित्य, आर यू गेटिंग? गौरी, देवयानी, तुम्हाला समजतंय का बाळांनो? चेतन, बोर तर नाही झाले? काहीतरी थंब बिम पाठवा, मला कळेल की तुम्हाला कळतंय. कम ऑन. समजलं सर. येस. आर्यन, आर्यन तुला कळलं का? आर्यन थंब पाठव. आर्यन, चलो, तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीच्या जमान्यातले मुलं आहे, तुम्ही पाठवायला पाहिजे. फटाफट मला सांगा, कळलं का? गायत्रीने पाठवला, राधिकाने पाठवला. चला, सोनल कुठे? सोनल माले, समजलं हा का? सर समजलं. हो. गुड. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे ऍब्झॉर्ब काय करेल, युटेराइन मिल्क ऍब्झॉर्ब करेल. ठीक आहे. आता युटेराइन मिल्क ऍब्झॉर्ब करता 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 हे इतकं युटेराइन मिल्क ऍब्झॉर्ब करतं बाळांनो, हे युटेराइन मिल्क ऍब्झॉर्ब करता करता आता याच्यामध्ये काय होतात की हे जे सेल आहे, या सेल मध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात. ज्या सेल्स असतात या काही बाहेरच्या बाजूला अरेंज, ज्या सेल्स असतात त्या स्वतःला अरेंज करतात, दोन लेअर. ऐकलंच नाही तिने, बघितलं ना त्या दिवशी हे सांगत होते सगळं पिरियडचं. मी मुलगी होती, सर एवढं दुखतं का बरं म्हणे पोटात, मग तुला बोलवणार होती, मग काहीतरी करत होती. इकडे असं काय सामा बोलायचं ना. सिद्धी, तुझ्या घरची चर्चा नाही ऐकायची बाळा आम्हाला. आता या ज्या सेल्स आहेत, या सेल्स दोन लेयर्स मध्ये अरेंज झाल्या. कोणकोणत्या दोन लेयर्स आहेत? एक आउटर सेलच्या लेयर आहेत आणि एक आतल्या सेलच्या लेयर आहेत. आतल्या ज्या सेलच्या लेयर आहेत त्या कशा आहेत बाळांनो? आवाज येतोय का? येस सर. येस. हा, आतल्या ज्या सेलच्या लेयर आहेत, आतल्या ज्या सेल्स आहेत त्या मोठ्या मोठ्या सेल्स. आतल्या ज्या सेल्स आहेत they are comparatively bigger cells, आणि the cells which are present on outer side that are smaller cells. outer cells ज्या आहेत त्या smaller आहेत आणि inner cells ज्या आहेत त्या comparatively bigger cells. येते larger cells are inside and thinner or smaller cells are outside. आता या सेल्सच्या आजूबाजूला, या सेलच्या, आता मी रेड कलरने दाखवतो, या सेलच्या आजूबाजूला काय, झोना पेल्युसिडा आहे. या सेलच्या आजूबाजूला काय बाळांनो, झोना पेल्युसिडा आहे. आणि हा जो झोना पेल्युसिडा आहे, या झोना पेल्युसिडा मधनं हे काय करतायत, ऍब्झॉर्ब करतायत. आता 64 सेल्सच्या आसपास स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. याच्या आत हे फ्लुइड युटेराइन मिल्क ऍब्झॉर्ब केलं जात आहे.
आता हे जे युटेराईन मिल्क ऍब्झॉर्ब केलं जात आहे हे कुठे ठेवलं जातं? या गॅपमध्ये. या गॅप जिथे जिथे गॅप आहे या गॅपमध्ये हे फ्लुइड स्टोअर केलं जातं युटेराईन. आता याचा फायदा काय झाला? फायदा असा झाला की आता याच्याकडे या सेल्सला कंटिन्युअसली डिवाइड करायचं. डिवाइड करण्यासाठी एनर्जी लागणार आहे. ती एनर्जी, प्रायमरी एनर्जी कोण देणार आहे? हे युटेराईन मिल्क देणार, कारण युटेराईन मिल्क इज रिच इन ग्लायकोजन. आता ग्लायकोजन रिच जे युटेराईन मिल्क आहे त्याने अजूनही बघा आताही याची साईज किती आहे? ऍज लाईक झायगोट. झायगोटच्या साईजचा आज फक्त डिव्हिजन चाललेलं आहे. आता या अशा पद्धतीने डिवाइड होता 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 काय होतं? आता याच्या पुढची जी स्टेप आहे ती तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये या ज्या बाहेरच्या ज्या सेल्स आहेत, या ज्या बाहेरच्या ज्या सेल्स आहेत, या सेल्स अशा पद्धतीने पेरिफेरली स्वतःला अरेंज करतात. पेरिफेरीमध्ये स्वतःला अरेंज करतात आणि आतल्या ज्या सेल्स आहेत त्या एका कोपऱ्याला येऊन जातात. त्या एका बाजूला जमा होतात. या इनर सेल्स ज्या आहेत त्या एका बाजूला जमा होऊन जातात. इनर सेल्स एका बाजूला जमा झाल्या. हे कळलं का? आणि इथे कॅव्हिटी तयार होते. फ्लुइड कंटिन्युअसली ऍब्झॉर्ब केलं जात आहे आणि त्यामुळे काय झालं? इथे कॅव्हिटी डेव्हलप झाली. हे कळलं का? बोला. अजूनही आता काय होतं? आता जसं ही कॅव्हिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होते, आता अजूनपर्यंत झोना पेलिसिडा इंटॅक्ट होता. झोना पेलिसिडा इंटॅक्ट होता. कुठपर्यंत इंटॅक्ट होता? जोपर्यंत या सेल्सच्या आत कॅव्हिटी डेव्हलप झाली नव्हती तोपर्यंत तो इंटॅक्ट होता. जसं ह्या सेलने आता जास्त ग्रो करायला सुरुवात केली तसा हा थीन होतो. हा जो होतो हा थीन होतो, इरेग्युलर होतो, ब्रेक व्हायला सुरुवात होते. अजूनही कम्प्लीट नष्ट झालेला नाहीये झोना पेलिसिडा. आता हा ब्रेक होतो आणि ज्या कोणत्या बाजूला जास्त थीन होतो? ज्या बाजूला हा जो इनर सेलचा जो मास आहे, इनर सेलचा जो मास आहे, इनर सेल ज्या एका बाजूला गोळा झालेल्या आहेत त्याला नाव देतो आपण इनर सेल मास. आता आपण सुरुवातीला एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल, एक होता ऍनिमल पोल आणि एक होता व्हेजिटल पोल. काय होतं? एक होता ऍनिमल जिकून स्पर्मची एंट्री झाली किंवा ज्या बाजूला एग सेलचा न्यूक्लियस होता त्याला आपण नाव काय दिलं होतं? ऍनिमल पोल. आणि त्याच्या अपोजिटचा जो पोल होता त्याला आपण नाव दिलं होतं व्हेजिटल पोल. तशाच पद्धतीने इथे हा जो पोल आहे ज्या बाजूला या सेल्स सगळ्या अरेंज झालेल्या आहेत एका बाजूला, या सेल्सला आपण नाव देतो आता याला आपण नाव देतो एम्ब्रियोनल पोल. एम्ब्रियोनल पोल. आणि त्याच्या अपोजिटचा जो पोल असेल त्याला आपण नाव देतो ऍब एम्ब्रियोनल पोल. एम्ब्रियोनल पोल. आता ह्या ज्या बारीक 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 सेल्स आजूबाजूला अरेंज झालेल्या आहेत, ह्या ज्या आजूबाजूला अरेंज झालेल्या सेल्स आहेत बाळांनो, सॉरी पुसलं गेलं, या आजूबाजूला ज्या अरेंज झालेल्या सेल्स आहेत त्या आजूबाजूला पुन्हा लिहितो हा इथं ऍब एम्ब्रियोनल पोल. दोन पोल तयार झाले. एका बाजूला या ज्या इनर सेल मास आहे ते एका बाजूला गोळा झालं. मध्ये ही जी कॅव्हिटी आहे ज्याच्यामध्ये फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीला आपण म्हणतो ब्लास्टोसील. ब्लास्टोसील. या कॅव्हिटीचं नाव काय झालं? ब्लास्टोसील. याच्यामध्ये काय भरलेलं आहे? फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आहे. फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आहे. कोणी फ्लुइड हे ऍब्झॉर्ब केलं? ह्या आजूबाजूच्या सेल्स. या सेल्सला ज्या आजूबाजूला सेल्स आहेत या सेल्सचं नाव बदललं. या सेल्सला आपण म्हणतो ट्रोफोब्लास्ट सेल. ट्रोफोब्लास्ट सेल. आता इथे एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्ही विचारलं नाही, माझ्याकडून राहून गेली. एक गोष्ट सांगायची अशी राहिली की या ज्या सेल्स आहेत या सेल्स या सेलला ह्या जेवढ्या सेल्स आहेत त्या सगळ्या सेल्स कोणत्या आहेत? या सेल्सला आपण वर्ड यूज करतो यांच्यासाठी
ब्लास्टोमियर. ब्लास्टोमियर म्हणजे झायगोटचं डिव्हिजन जेव्हा होतं तेव्हा फॉर्मेशन कशाचं होतं? ब्लास्टोमियर्सचं होतं. म्हणजे जेवढ्या सेल्स आहेत, या 8 जरी सेल्स आहेत, या 16 सेल आहेत, या 8 सेल आहेत, 4 सेल आहेत, या सगळ्या सेल्सचं नाव काय? या सेल्सला आपण नाव देतो ब्लास्टोमियर. या ब्लास्टोमियर ज्या सेल्स आहेत, या ब्लास्टोमियर सेल्स स्वतःला अरेंज करतात 2 लेअर मध्ये, एक बाहेरचा लेअर आणि एक आतला लेअर. आता आतला जो लेअर आहे तो लेअर ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ द फ्लुइड absorbed by these trophoblast cells, the cavity is formed. That cavity is called as blastocele and around which is covered by the trophoblast cells. Tropho शब्द न्यूट्रिशन शी संबंधित आहे. ट्रोफो हा वर्ड न्यूट्रिशन शी संबंधित आहे. अशा सेल्स ब्लास्ट का वर्ड यूज करतात ते पहिल्यांदा लक्षात ठेवा. ब्लास्ट शब्दाचा अर्थ होतो ज्या सेल्स डिवाइड होऊन, लिसन व्हेरी केअरफुली, ज्या सेल्स कंटिन्युअसली डिवाइड होऊ शकतील अशा सेल्सला ब्लास्ट सेल्स म्हणतात. नीट लक्ष द्या. ज्या सेल्स कंटिन्युअसली डिवाइड होऊ शकतात अशा सेल्सला आपण ब्लास्ट सेल्स म्हणतो. म्हणून ट्रोफो म्हणजे न्यूट्रिशन साठीच्या कंटिन्युअस बाहेरचा लेअर बनवतील, न्यूट्रिशन मध्ये रोल प्ले करतील अशा सेल्सला आपण काय नाव देतोय? ट्रोफोब्लास्ट सेल्स. ट्रोफोब्लास्ट सेल्सने हा जो एम्ब्रिओ आहे, अर्ली एम्ब्रिओ यांनी कव्हर केलेला आहे आणि याच्यावरचं जे झोना पेल्युसिडाचं लेअर आहे, हा झोना पेल्युसिडाचा लेअर जो या ठिकाणी पर्यंत इंटॅक्ट होता, आता तो थिन झाला, वीक झाला. तो वीक झाला आणि काही ठिकाणी ब्रेक झाला. आता हा जो ब्रेक झालेला आहे तो ब्रेक जास्त कोणत्या बाजूला झालेला आहे? ज्या बाजूला एम्ब्रिओनल पोल आहे, ज्या ठिकाणी इनर सेल मास आहे त्या बाजूला तो जास्त ब्रेक झाला. ज्या बाजूला तो सेल मास नाहीये त्या बाजूला कमी प्रमाणात ब्रेक झालेला आहे. आता हा जर ब्रेक झाला तर इकडच्या सेल्स कशा असतात? या सेल्स स्टिकी असतात. बघा, या सेल्स कशा असतात? स्टिकी असतात. या सेल्स स्टिकी असतात आतल्या बाजूला. आता बघा 3 गोष्टी तयार झाल्या. काय काय समजून घ्यायचं ते नीट लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे, जो आउटरमोस्ट लेअरचा पार्ट आहे, दिस आउटरमोस्ट लेअर इज कॉल्ड एज ट्रोफोब्लास्ट सेल. आतला जो सेलचा लेअर आहे जो एका बाजूला एका पोलला शिफ्ट झालेला आहे, कारण पोलॅरिटी आली, आता एका बाजूला शिफ्ट झालेलं त्याला आपण नाव दिलं एम्ब्रिओनल पोल. आणि एम्ब्रिओनल पोलच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सलाच आपण नाव देतो इनर सेल मास. त्या सेल्सलाच नाव देतो आपण इनर सेल मास. यालाच दुसरं नाव, आणखी एक नाव आहे इनर सेल मास, यालाच आपण म्हणतो एम्ब्रिओनल सेल. यांना ट्रोफोब्लास्ट म्हणतो, यांना एम्ब्रिओनल सेल्स किंवा एम्ब्रिओ ब्लास्ट पण म्हणू शकतो. एम्ब्रिओ ब्लास्ट म्हणजे आता सेलची जी डिव्हिजन क्लिअर झाली. ज्या बाहेरच्या सेल्स आहेत त्यांना आपण नाव दिलं ट्रोफोब्लास्ट आणि आतल्या ज्या सेल्स आहेत त्यांना नाव दिलं एम्ब्रिओ ब्लास्ट. आणि मध्ये जी कॅव्हिटी आहे ज्याच्यामध्ये फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आहे, दॅट फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसील. हे कळलं का? भाग रहे बच्चे, बहुत तेज भाग रहे, भूका लागले वाटतं त्यांना. अनन्याला समजलं. फाल्गुनी, दीपक आवाड, समजतंय का? बोला पटपट पुन्हा. बच्चों जल्दी जल्दी बताओ, बोला पटपट पटपट. देवयानी ऑडिओ चालू करून सांग मला. दीपक ऑडिओ चालू करून सांग बाळा. चला पटपट सांगा मला. जर तुम्ही बसले असाल मोबाईल जवळ, तुमचा कनेक्शन जर तुमच्याकडचं चांगलं असेल तर सांगा मला, पटपट सांगा. कम ऑन फास्ट. साक्षी चव्हाण, कम ऑन. दीपक तू हल्ला नाही जागेवर ना अजून, बोल. कम ऑन, बोला पटकन. कळतंय का? येस सर. हो सर. हो सर. येस सर. येस. आता आम्हाला काय कळलं? आम्हाला असं कळलं की पुढचे 3 दिवस, 4 दिवस तर इकडे झाले, 3 दिवस, पुढचे 3-4 दिवस हा एम्ब्रिओ जो आहे अर्ली, हा इथे फ्लोट करत राहतो. फ्लोट करताना याच्यामध्ये काही चेंजेस होत राहतात.
चेंजेस होता 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 असा एक चेंज येतो की बाहेरच्या सेल्स बनतात ट्रोफोब्लास्ट, आतल्या सेल्स बनतात एम्ब्रिओब्लास्ट, आणि या ज्या सेल्स आहेत या सेल्सच्या आता याची जी ग्रोथ होती, आतापर्यंत ग्रोथ किती होती, आतापर्यंत झायगोटच्या एवढीच ग्रोथ होती. आता जसं जसं आत कॅव्हिटी डेव्हलप झाली, कॅव्हिटी डेव्हलप झाल्यानंतर वरचा जो लेअर होता, सगळ्यात बाहेरचा जो लेअर होता झोना पेल्युसिडा, तो वीक झाला, थिन झाला आणि तो ब्रेक झाला. तो ब्रेक झाला. आता याच्यामध्ये कंटिन्युअस सेल डिव्हिजन होते. एम्ब्रिओनल पोल जवळच्या ज्या एम्ब्रिओब्लास्ट आहेत यांच्यापासूनच एम्ब्रिओ बनतो. आणि हे ज्या बाहेरच्या ज्या सेल्स आहेत, ज्या ट्रोफोब्लास्ट ज्यांना आपण नाव दिलेलं आहे, त्या ट्रोफोब्लास्ट सेल पासून एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक कव्हरिंग बनतात. एक अशा प्रकारची कनेक्शन बनवलं जातं की ज्याच्या आत बाळाची डेव्हलपमेंट होते. बाळ ह्या कव्हरिंगच्या आत याच्यापासून बाळ तयार होणार आहे. त्या आजूबाजूच्या ज्या सेल्स आहेत त्या एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन्स तयार करतात. या एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन्स तयार करतील आणि ह्या ज्या सेल्स आहेत या सेल्सचे पण 2 लेअर तयार होतील. आता ही जी सेल आहे या सेलचे 2 लेअर तयार होतील. या ज्या सेल्सचे 2 लेअर तयार होतील, एक जो लेअर आहे याच्या वरचा आणखी एक लेअर तयार होईल, तो लेअर एम्ब्रिओशी अटॅचमेंट करेल. त्याला म्हणतात सिन्सिओट्रोफोब्लास्ट. त्याला काय म्हणतात, सिन्सिओट्रोफोब्लास्ट. आणि त्याच्या खालचा जो लेअर असेल त्याचं नाव असेल सायटोट्रोफोब्लास्ट. असे 2 लेअर याचे म्हणजे या ट्रोफोब्लास्टचे 2 लेअर तयार होणार आहेत. पुढे उद्या काय मी शिकवणार आहे तुम्हाला आत्ता सांगून देतो. या ट्रोफोब्लास्टचे 2 लेअर तयार होतील. एक जो लेअर असेल तो सिन्सायशिओ ट्रोफोब्लास्ट बनवणार आहे, जो मदरच्या युटेरसशी अटॅच होणार आहे. आणि दुसरा जो ट्रोफोब्लास्ट आहे दॅट इज कॉल्ड एज सायटोट्रोफोब्लास्ट. हा जो आहे याच्यापासून एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन्स बनतील. हा जो पार्ट आहे जो इनर सेल मास ICM याच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होण्याच्या अटॅच आहेत. या ट्रोफोब्लास्ट ज्या अटॅच आहेत ज्या वरती अटॅच आहेत या सेल्सला नाव देतो आपण सेल्स ऑफ राउबर. राउबर नावाच्या सायंटिस्टने शोधल्या आहेत, म्हणून या सेल्सला आपण नाव देतो सेल्स ऑफ राउबर. उद्या आपण बघूया की इम्प्लांटेशन झाल्यानंतर कशा पद्धतीने पुढची डेव्हलपमेंट होते. इथपर्यंत काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर मला जरूर व्हॉट्सअप करा, विचारा. I am going to give the answer to your questions. Can we stop here now? Yes, sir. Yes, sir. Okay.